चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर 7 आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय। आपल्याच पक्षामधले राजू देवळेकर एबी फॉर्मवरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला काय? हा खरं आहे, मला आजच ते कळलं। मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळेकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं। झाले महाविकास आघाडीकडनं एक नगराध्यक्षाचा फॉर्म आलेला आहे आणि परत राजू देवळेकरांनी भरलेला आहे। पक्षांतर्गत काय तुमच्याकडून कारवाई होणार? कोणावरही कारवाई करण्याची काहीही आवश्यकता नाही। निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं मागे पुढे होत असतं। शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत। त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही, शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही। त्यातून मार्ग काढला जाईल। महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार गट, तर त्याचा आपल्याला फायदा होईल का? स्वाभाविक आहे, आम्ही ते त्यांच्याबरोबर राहतीलच, महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, आणि तरीसुद्धा आम्ही जिंकायचंच अशीच आमची व्यूहरचना आहे। त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच। एकंदरीत सिंधुदुर्ग पॅटर्न चिपळूणला राबवण्याचा प्रयत्न करते असं वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही। सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आलेत ते माहिती घ्या। हा पॅटर्न काही नाही, ही आघाडी आहे जी लोकसभेला होती, जी विधानसभेला आहे, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या नेत्यांनी तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा। तशा पद्धतीनं आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे। मागच्या वेळी तुम्ही एक विधान केलं होतं, कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपालिका निवडणुकीत लक्ष दिलं होतं, बरोबर? तेव्हा असं विधान केलं होतं की मी निधी आणला होता, निधी परत गेलाय। आता लेखशा असे म्हणतात की तो निधी आणला होता भास्कर शेट्टी, पण रमेशभाई कदमांनी तो परत पाठवला, असा आरोप लेखशा करतात। आता ह्या गोष्टीला 2012 सालची गोष्ट आहे, आज 25 उजाडलंय, मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय ते। रमेशभाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे। माझे आमदारांचा कितपत पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो? असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही, तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी त्याच्या पक्षात काम करतात, तिथून उमेदवारी घेतलेली आहे। आणि आज तसा विचार केला, एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत, मी कोणालाही अंडरएस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही, परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव, कित्येक वर्षांचा अनुभव, सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध, कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं, हा जो काही त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव, आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात, देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही। जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल, मला तुमचा प्रश्न तो ओटावरचा फुटता काय रंगतोय तो मला कळतंय, तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेत असतो। तुम्ही स्टार प्रचारक आहात, पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे, तरी पण या ठिकाणी एबी फॉर्म राजू देवळेकर दिला गेला आणि तुम्हाला विश्वासात न घेता असं एखादी माहिती मिळते। तिथे पक्षाची अजिबात चूक नाही। पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले। या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे 2 जिल्हाध्यक्ष आहेत। एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हाप्रमुख म्हणून विक्रांतच्याकडे गेले, दुसरे जिल्ह्याचे एबी फॉर्म हे दत्ता कदम जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले। माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत, त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही, तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हाप्रमुखांकडे गेले। पक्षाची शिस्त जरी असली तरी सुद्धा भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात किंवा मग सर्वश्रुत आहेत। शिवसेना या पक्षानं शिवसेना पक्षानं नेता म्हणून तुम्हाला जाहीर केलं, काहीतरी विचार पण नेता जाहीर केलेला आहे, म्हणजे जिथं भास्कर जाधव राहतात, जिथं सर्व त्यांचं काम आहे, कार्यक्षेत्र आहे, तिथेच असे कुठेतरी दुफळी दिसते आपल्याला, काय वाटतं याच्यावर? असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही, तर ती पक्षीय धोरणं असतात। त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते एबी फॉर्म ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहेत। माझे आमदार रमेशभाई कदम मगाशी म्हणाले की विनायक राऊतांना ते भेटले होते पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। एखादी ते असंही म्हणाले की आमदार भास्कर जाधव त्या ठिकाणी दिसून आले नाही, रिस्पॉन्स दिला। याच्यामध्ये विनायक राऊत दिसत येतात, विनायक राऊत कुठे दिसून येतात का? असं प्रकार जो घडलेला आहे एबी फॉर्म देण्यामध्ये जो प्रकार घडला आहे त्याच्यामध्ये कुठे विनायक राऊत दिसून येतात का तुम्हाला? मला वाटत नाही की विनायक राऊतांनी अशी काही चूक केली असेल असं मला वाटत नाही।
जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेचे नेते आहात आणि विक्रांत जाधव जिल्हा अध्यक्ष आहेत आणि बाळमाने सुद्धा तिकडे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे सीटा काढण्यासाठी. तर एकंदर एकच फॅमिली तुमची आहे. कितपत तुम्हाला जिल्ह्यामध्ये यश मिळेल? असं आहे की रत्नागिरीमध्ये बाळमाने, चिपळूणमध्ये मी, ही फक्त आमचीच फॅमिली आहे की या कोकणामध्ये अन्य कुठल्या फॅमिली आहेत? एकाच पक्षाची आहे सर. हा म्हणजे हा चांगला योग आहे. हा म्हणजे हा चांगला योग आहे. कितपत यश मिळेल तुम्हाला? म्हणजे हा योगायोग चांगला आहे की आम्ही पुरी फॅमिली एकाच पक्षाबरोबर आहोत. याच्याबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत.